शिराळा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरी केलेले उमेदवार आपल्यासोबत आहेत. सम्राट महाडिक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते आणि कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपण जाणून घेऊया. आज कार्यकर्त्यांच्याबरोबर जी बैठक झाली त्यामध्ये काय निर्णय घेतला तुम्ही, आणि मुंबईला पण तुम्ही गेला होता, त्यावेळेला सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तुमचा संपर्क झाला, नेमकी त्यावेळेला काय चर्चा झाली? बघा की माझी नाराजी सत्तेत देशमुख यांच्यावर कधीच नव्हती. फक्त आमच्या कार्यकर्त्यांची भावना एवढ्याच होते की उमेदवारी जाहीर करत असताना पक्षश्रेष्ठीने आम्हाला बोलवून घेऊन विचारात घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर व्हावी अशी एवढीच आमची छोटीशी एक मागणी होती. त्याच्यावर आमची नाराजी होती, आणि नाराजी असणं काही चुकीच नाही. शेवटी आमच्या परिवारामध्ये नाराज होण्याचा आमचा तो अधिकार आहे, आणि त्यामुळे आम्ही थोडं नाराज होतो. अपक्ष म्हणून अर्ज कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आग्रहाखातीर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. गेल्यावरसुद्धा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो होतो. त्यावेळी आपण बघितलं की 50,000 मतं मी त्या ठिकाणी मिळवली होती. त्यामुळं आमची ह्यावेळेस अपेक्षा होती की तिकीट मिळेल असं आम्हाला वाटत होतं, परंतु ते मिळालं नाही. ठीक आहे की आम्ही दोघं इच्छुक होतो, दोघांपैकी एकालाच मिळणार होतं. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठांनी आम्हाला बोलवून घेऊन त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली. त्या ठिकाणी आमचं योग्य सन्मान त्या ठिकाणी ठेवण्यात येईल असं सांगितलं. त्याचबरोबर असणाऱ्या राजकीय परिस्थितीची सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यातल्या सुद्धा राजकीय परिस्थिती चर्चा झाली. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं पाहिजे, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सरकार लाडक्या बहिणींचं सरकार होतं. हे सरकार कष्टकरी शेतकऱ्यांचं आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, आणि या सगळ्यांच्या जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा महायुती राज्यात येणंही फार गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. तो विचार आम्ही केला, आणि शेवटी जे नाराजी होती ती आमची दूर झालेली आहे, आणि पक्षाबरोबर राहण्याचा पूर्वीपासून आम्ही निर्णय होता आणि आत्ताही तोच आहे. गेल्या 2 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी समजूत घालून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही अर्ज माघारीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आदरणीय सत्यजित देशमुख जे अधिकृत उमेदवार आमचे आहेत शिराळा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीचे, त्या ठिकाणी पूर्वीपासून मला जी पक्षानं जबाबदारी दिली होती निवडणूक प्रमुख म्हणून, ती निवडणूक प्रमुख म्हणून ह्या नात्यानं आता सत्यजित देशमुखांचा विजय हा आम्ही करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या पुढे एक पाऊल राहून या ठिकाणी आम्ही त्यांचा विजय साकार करणार आहे. तुम्ही जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो माघार कधी घेणार आहे? पुढचं नियोजन काय असणार? आता येणाऱ्या सोमवारी 4 तारखेला मी माझा अर्ज माघार घेतो आहे, आणि एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन, जे आमचे कार्यकर्ते नाराज होते त्यांच्याशी चर्चा तर आता झालेलं आहे, पण त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन शिराळा या ठिकाणी सोमवार पेठेमध्ये मोठ्या जाहीर सभेचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. ती सभा त्या ठिकाणी होणार आहे, आणि त्याच्यानंतर माझा अर्ज माघारी मी घेतो आहे. नक्कीच आपल्यासोबत भाजपचे अधिकृत उमेदवार शिराळा मतदारसंघाचे सत्यजित देशमुख आहेत. भाऊ, मला सांगा, या महाडिक बंधूंनी जी मन मोठं दाखवलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? तुमची ताकद किती वाढली? मी मगाशीच सांगितलं तसं 10 हत्तीचं बळ आम्हाला या असणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून हा जो असणारा निर्णय माझे सहकारी बंधू राहुलदादा असतील, सम्राट बाबा असतील, या दोघांनी घेतल्याबद्दल मी त्यांचे अंतःकरणपूर्वक पहिल्यांदाच आभार मानलेले आहेत, आणि आत्तासुद्धा परत मानतो आहे. एक आहे की आमचं एक कुटुंब आहे. शेवटी कैलासवासी शिवाराव देशमुख साहेब असतील, कैलासवासी नानासाहेब असतील, ही सातत्यानं अनेक वर्ष ही जीवाभावाची नाती त्यांनी जपलेली आहेत. राजकारणामध्ये मतांतर होतं, आपण ऐल तेरी असतो, कोण पैल तेरी असतं, पण तरीही जीवनामध्ये असणारं हे जे नात्याचा जो ओलावा आहे तो सातत्याने आम्ही मंडळींनी टिकवलेला आहे. योगायोगानं भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या घरामध्ये आम्ही सगळीजणं एकत्रित आल्यानंतर हा असणारा आमचा एक पहिलाच एकत्रित नव्या पिढीचा निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा जो एक चांगला निर्णय झालेला आहे, त्यातनं निश्चित तुम्हाला सांगतो आपल्याला विजयश्री मिळू शकेल आणि मिळणार अशा पद्धतीचं आज चित्र निर्माण झालेलं आहे. मगाशी बाबा म्हणले त्या पद्धतीनं एकदा बाबा असतील, दादा असतील, ह्या मंडळीने एकदा निर्धार केला ना की तो वज्र निर्धार असतो, आणि आता त्यांनी निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी हितला ह्या 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार आहे तो महायुतीचाच, म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि इतर असणारे सर्व सहकारी आमचे जे आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाचा असायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण निश्चित विजयश्री खेचून आणू. महाडिक बंधूंनी जो मनाचा मोठेपणा दाखवला आहे याचा परतावा भविष्यात होणार का? दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना शेवटपर्यंत साथ देणार का?
मी पहिल्या दिवसापासूनच साथ देतो आहे म्हणून त्यांनी मगाशी सांगितलेलं आहे की माझा आणखीन सत्यजित भाऊंच्यात कोणत्याही पद्धतीचं वैरभावसुद्धा नाही आहे. माझा स्वभावच असा आहे की आमचे बंधू राहुल महाडिक सातत्यानं म्हणत असतात की तुम्ही किती गोड वागता, आणखीन किती तुम्ही चांगल्या पद्धतीनं साखर पेरणी करायचा प्रयत्न करता. मी आजही तुम्हाला सांगतो आणि उद्याही तुम्हाला सांगतो, माझ्या संघर्षाच्या काळामध्ये, माझ्या असणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये जे माझे सहकारी माझ्याबरोबर राहतील त्या सगळ्या सहकाऱ्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान देण्यासाठी मी माझी असणारी ही 5 वर्षाची टर्म जी आहे ती टर्म मी पणाला लावेन. हे तुम्हाला मी आज जाहीर या असणाऱ्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगतो. आणि त्याचबरोबर शेवटी एक कुटुंब आहे. आपण एकामेकांच्या हातात हात घातले आणि एकदा का तुम्ही सत्ता मिळवली की आपोआप पदं चालून येतात. देशमुख साहेबांच्याकडे काय होतं? देशमुख साहेबांच्याकडे काही नव्हतं. 4 आमचे मोजके कार्यकर्ते घेतले आणि शिराळ्यामध्ये, आमराईमध्ये त्यांनी संकल्प केला, महाराष्ट्राला गवसणी घातली. अनेक मंडळींना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत, पंचायत समितीपर्यंत, महाराष्ट्राच्या नामांकित पदांपर्यंत ते घेऊन गेले. हे कशामुळे जमले? कलेक्टिव्ह लिडरशिपमुळे जमलेलं आहे. सामूहिक असणाऱ्या तुमच्या नेतृत्व शैलीमुळे जमलेलं आहे. त्यामुळे हे होऊ शकतं आहे आणि सगळ्यांना या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये सन्मान मिळेल. मी मगाशीसुद्धा बोललो त्या पद्धतीनं पेठ नाका म्हणजे आमच्या असणाऱ्या शिराळा तालुक्यात येणारं प्रवेशद्वार आहे, कोल्हापूरला जाणारं प्रवेशद्वार आहे आणि मुंबईला जाणारं सुद्धा आहे. त्यामुळं विकासाचा राजमार्ग हा पेठपासनं बाबा सुरू होणार आहे. फक्त आता आपण 20 तारखेपर्यंत अविरत कष्ट करून आपल्याला 23च्या गुलालाच्या संदर्भातलं नियोजन करणं ही आपल्या सगळ्यांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी असेल. नक्कीच शिराळा मतदारसंघामध्ये वनश्री नानासाहेब महाडिक यांची एक मोठी ताकद आहे. त्यांचे थोरले चिरंजीव आहेत राहुल महाडिक. मला सांगा दादा, कशा पद्धतीनं आज तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आहे आणि सम्राट बाबांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, कसं बघता या संपूर्ण विजयाकडे? भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वीपासून आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना बघता आम्ही सम्राटबाबांचा अर्ज तिथे दाखल केला होता. चर्चेआधी आमचा असा निर्णय झाला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये 5 वर्ष चांगलं काम केले आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आम्हाला चांगली संधी नक्की मिळेल अशी अपेक्षा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली, आदरणीय सत्यजित भाऊंनी सांगितली आणि पक्षाबरोबर प्रामाणिक राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. त्यामुळे सत्यजित भाऊंना आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू तिथं. नक्कीच आपण पाहू शकता या मतदारसंघात सत्यजित भाऊ यांना आम्ही महाडिक बंधू मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं दोघींनी भावाने विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर सत्यजित देशमुख यांनीही सांगितलेलं आहे मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहीन. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.